थेट वार्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण जरा वेगळ्या विषयावर परंतु महत्त्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत। तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। तर आज आपण एका दुर्मिळ ब्लड ग्रुप विषयी जाणून घेणार आहोत। जो ग्रुप म्हणजे बॉम्बे ब्लड ग्रुप, ज्याला एच ब्लड ग्रुप असंही म्हणतात। हा एक अत्यंत दुर्मिळ रक्तगट आहे। याची खासियत म्हणजे यामध्ये ए, बी किंवा एबी अँटीजेन्स तसे एच अँटीजन देखील लाल रक्तपेशीच्या पृष्ठभागावर नसतात। त्यामुळे हा रक्तगट सामान्यतः ABO रक्तगट प्रणालीपासून वेगळा ठरतो। बॉम्बे ब्लड ग्रुपचे नाव मुंबई म्हणजेच पूर्वीच्या बॉम्बे शहरावरून पडले आहे, कारण 1952 मध्ये डॉक्टर YM भेंडे यांनी याचा प्रथम शोध लावला। हा रक्तगट जगभरात अत्यंत दुर्मिळ असा आहे। भारतात साधारणपणे 1 लाख लोकांमध्ये 4 व्यक्तींना हा रक्तगट असतो, तर जगभरात याचे प्रमाण आणखी कमी आहे। हा रक्तगट एच जीन्स मधील उत्परिवर्तनामुळे उद्भवतो। एच जीन लाल रक्तपेशीवर एच अँटीजन तयार करण्यास जबाबदार असतो, ज्यावर ए आणि बी अँटीजेन्स अवलंबून असतात। बॉम्बे ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीमध्ये एच जीन निष्क्रिय असते, त्यामुळे एच, ए आणि बी अँटीजेन्स तयार होत नाही। सामान्यतः ओ गटामध्ये एच अँटीजन असते, परंतु बॉम्बे ब्लड ग्रुपमध्ये एच अँटीजन देखील नसते, त्यामुळे याला ओ लाईक रक्तगट असेही म्हणतात, पण तो ओ रक्तगटापेक्षा वेगळा आहे। बॉम्बे ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींच्या रक्तामध्ये अँटी ए, अँटी बी आणि अँटी एच अँटीबॉडीज असतात। यामुळे त्यांना फक्त बॉम्बे ब्लड ग्रुपचेच रक्त दिले जाऊ शकते। बॉम्बे ब्लड ग्रुप असलेली व्यक्ती फक्त बॉम्बे ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीलाच रक्त देऊ शकते। या उलट त्यांना इतर कोणत्याही रक्तगटाचे रक्त चालत नाही, कारण त्यांच्या शरीराला अँटी एच अँटीबॉडीज असल्याने इतर रक्तगटांची प्रतिक्रिया होऊ शकते। बॉम्बे ब्लड ग्रुप हा ऑटोसोमल रिसेसिव्ह गुणधर्म आहे, म्हणजेच व्यक्तीला हा रक्तगट असण्यासाठी दोन्ही पालकाकडून उत्परिवर्तित एच जीन मिळणे आवश्यक आहे। जर एखाद्या व्यक्तीला एक सामान्य एच जीन आणि एक उत्परिवर्तित जीन मिळालं तर ती व्यक्ती वाहक असते, पण तिचा रक्तगट सामान्य असतो। बॉम्बे ब्लड ग्रुपचे निदान रक्तगट चाचणी म्हणजेच ब्लड टायपिंग आणि सेरा टेस्टिंगद्वारे केले जाते। यामध्ये अँटी एच अँटीबॉडीची उपस्थिती तपासली जाते। चुकीचे निदान काही वेळा बॉम्बे ब्लड ग्रुपला ओ रक्तगट समजण्याची चूक होऊ शकते, कारण दोन्ही गटामध्ये ए आणि बी अँटीजेन्स नसतात, परंतु अँटी एच अँटीबॉडी चाचणी ही चूक टाळते। बॉम्बे ब्लड ग्रुप अत्यंत दुर्मिळ असल्याने या रक्तगटाचे रक्त मिळवणे कठीण असते। आपत्कालीन परिस्थितीत यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो। बॉम्बे ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीला फक्त याच रक्तगटाचे रक्त दिले जाऊ शकते। ओ रक्तगट जो सामान्यतः युनिव्हर्सल डोनर मानला जातो, परंतु तो बॉम्बे ब्लड ग्रुपसाठी वापरता येत नाही। भारतात काही रक्तपेढ्यांमध्ये बॉम्बे ब्लड ग्रुपच्या दात्यांची यादी ठेवली जाते, पण याबाबत सामान्य लोकांमध्ये जागरूकता कमी आहे। बॉम्बे ब्लड ग्रुप भारतातील काही विशिष्ट समुदायामध्ये, उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आदी या भागात जास्त प्रमाणात आढळतो। विशेषतः आंतरविवाह असलेल्या समुदायांमध्ये काही स्वयंसेवी संस्था आणि रक्तपेढ्या
बॉम्बे ब्लड ग्रुप बद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आणि दात्यांची नोंदणी करण्यासाठी काम करतात. बॉम्बे ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींना फॉल्स ओ असेही म्हणतात, कारण त्यांचा रक्तगट ओ सारखा वाटतो, पण तो ओ नसतो. हा रक्तगट प्रामुख्याने दक्षिण आशियाई लोकसंख्येत आढळतो, परंतु जगभरातील काही व्यक्तींमध्येही याचे निदान झाले आहे. बॉम्बे ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींचे रक्तदान अत्यंत मौल्यवान मानले जाते, कारण ते केवळ त्याच रक्तगटाच्या व्यक्तींना उपयोगी पडते. बॉम्बे ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींनी स्थानिक रक्तपेढ्यांमध्ये आपली नोंदणी करावी, जेणेकरून गरज पडल्यास त्यांच्याशी संपर्क साधता येईल. त्याचबरोबर या रक्तगटाच्या व्यक्तींनी आपल्या रक्तगटाची माहिती नेहमी जवळ ठेवावी आणि वैद्यकीय उपचार घेताना डॉक्टरांना याबद्दल कळवावे. कुटुंबातील इतर सदस्यांनीही रक्तगट तपासणी करून घ्यावी, कारण हा गुणधर्म अनुवंशिक आहे. थोडक्यात सांगायचे तर बॉम्बे ब्लड ग्रुप हा एक अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण रक्तगट आहे, जो एच जीन मधील उत्परिवर्तनामुळे उद्भवतो. त्यामुळे लाल रक्तपेशीवर एच, ए आणि बी अँटीजेन्स नसतात, ज्यामुळे रक्त संक्रमण आणि रक्तदानात विशेष काळजी घ्यावी लागते. भारतात हा रक्तगट तुलनेने जास्त आढळतो, तरीही त्याबद्दल जागरूकता आणि दात्यांची उपलब्धता वाढवणे गरजेचे आहे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल ते देखील जरूर कळवा. जय भीम, जय संविधान.